6 ऑक्टोबरला काय होईल, हम्म. उत्तर महाराष्ट्र नंदुरबार पर्यंत येईल समजा थोडा हा. निघायच्या तयारी. आता काही शेतकऱ्याची सोयाबीन आता पुढच्या हप्त्यामध्ये काढायला येतात, तर त्या तर त्यांना म्हणा शेतकऱ्याला हे हा पाऊस गेल्याच्या नंतरच काढून घ्या आता. हा 2 ऑक्टोबर पर्यंत. हो, असं. त्याच्यात जशी वेळ उघाड भेटेल तसं तुम्ही काढून घ्या म्हणा. हा हा. काही नुकसान होण्यासारखं आहे का पाऊस आता? हा, हे खूप पाऊस पडणार आहे, मुसळधार पडणार आहे. हा, जसं आपलं पहिलं हिंगोली, आता तुम्हाला परभणी सांगतो असं. याच्यामध्ये काय झालं होतं, मांजरा धरण भरायचं राहिलेलं. हो. ते आता हे पाऊस लातूरच्या त्या मांजरा धरणाच्या कॅचमेंट एरियात पडणार आहे. हा हा. तर मग ते मांजरा धरण 100% होईल. येलदरी धरण भरायचं राहिले 76%. हो हो. तर तर ते बुलढाणा तिकडलं खडकवासला तिकडे पाऊस पडणार, तर ते त्याच्यात भरून जाईल. हा हा. त्याच्यानं म्हणजे माजलगावचं धरण आहे आपलं सिंदपाना, हा तर 3 ऑक्टोबर पर्यंत. ते पण भरून जाईल. हो, 3 म्हणजे ऑक्टोबर पर्यंत. राहिले सगळे. आणि पुन्हा त्याच्यानंतर जायकवाडीचं मात्र पाणीनं हा हा. परत 2 तारखेला सुटेल, पुन्हा सोडावं लागेल. हा 2 ऑक्टोबरला. हा, 2 ऑक्टोबरला बघा ना तुम्ही, सुटल्याला दिसेल. परत आता बंद केलंय ना त्यांनी सोडायचं, 100% झालंय. हो. आणि काय होणार मग तिकडे ना, उत्तर महाराष्ट्राकडे पाऊस पडणार आहे. हा. 24, 25, 26 मोठा पाऊस आहे बघा सगळ्यात जास्त. 2 ऑक्टोबरला जायकवाडीचं पाणी सोडणार, तर ते किती प्रमाणात सोडतील असा अंदाज काही? ते ना 10 सुटेल, ते 10,000 क्युसेस ना. हा. मग काही नदी काठाच्या हो, गोदाकाठाच्या. नदीकाठच्या लोकांना मी आधीच सांगितलं की तुम्ही पाईपलाईन हे काढून घ्या, मोटर हा काढून घ्या. हा हा. हम्म. म्हणजे हे चालतंय. पाऊस चांगला पडणार. मी खूप दिवसापासून म्हणत होतो. आणखीन हा एक हो. तुम्हाला सांगतो की हम्म. आधीच सांगितलं होतं की 23, हम्म. 24, 25. एक तुम्ही अंदाजामध्ये सांगितलं होतं, दरवर्षी 17 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर दरम्यान राज्यात पाऊस पडतोय बघा. हो. माझ्या अंदाजातच आहे, लिहून ठेवलेलं आहे ते. दरवर्षी म्हणजे पण असंच 17 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर हा, पाऊस हे पडतो. लक्षातच ठेवायचं, 17 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर पाऊस असते दरवर्षी. बरं बरं. शेतकऱ्याला आता हेच संदेश समज 17 सप्टेंबर ते 21 21 सप्टेंबर. सप्टेंबर आणि हा. 27, 28, 29, 30 जूनला सगळ्यांची पेरणी होणार. जुलै दर ऑक्टोबरला का? नाही, पुढच्या वर्षी. पुढच्या वर्षीची. 27, 28, 29, 30च्या दरम्यान पेरायला शेतकरी. हा हा. आणि 10 ऑक्टोबर आपलं 10 जुलै ते 15 जुलै पुढच्या वर्षीचं बरं का. हो. त्या टायमाला एक पाऊस येतो, हे ठरलेलंच. हो. हम्म. आणि आणखीन एक तुम्हाला सांगतो, आता हे 24 आहे ना, हो. आता 25 ला आणखीन पाऊस पडणार. 25 ला. सर दसऱ्यामध्ये आणि 24 दिवाळीमध्ये आता पाऊस राहील का? आता हे 2024-25 एक जास्त पाऊस आहे. पुढच्या वर्षी असाच राहणार आहे. हा हा. 26 ला कमी राहील. हा हा. 2027 आणि 2028 ला पुन्हा जास्त राहील. असं आहे का? 29 ला पुन्हा कमी राहील. हा हा. 30-31 ला पुन्हा जास्त राहील. असं आहे. 32 ला पुन्हा कमी राहील. 33-34 ला पुन्हा जास्त पाऊस पडेल. हो हो. 35 ला पुन्हा कमी पडेल. असं आहे का? म्हणजे 5-6 वर्ष चांगला पाऊस पडतो. 2050 पर्यंत असं लक्षात लिहून ठेवलेलं आहे. असं आहे का? हा, भरपूर अभ्यास अभ्यास केला आहे, सर तुम्ही. खूप अभ्यास हा हा. आहे. आणखीन एक सांगतो, हा 2 डिसेंबर ते 7 डिसेंबरला हा हा. दरवर्षी महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडतोय. 2 डिसेंबर ते 6 डिसेंबर. हो, 7 डिसेंबर 7 डिसेंबर. दरवर्षी. हो. हम्म. आणि त्याच्यानंतर 22 फेब्रुवारी ते 10 मार्च महाराष्ट्रात गारपीट होणार, हे लिहून ठेवायचं. 22 मार्च ते 22 फेब्रुवारी ते 10 मार्च, त्या 20 दिवसामध्ये. 2025 ला. हो. म्हणजे नाही 2000 नाही, हम्म. वर्षानुवर्ष 22 फेब्रुवारी ते 10 मार्च. वर्षानुवर्ष. कधी पण 22 हो. फेब्रुवारी ते 10 मार्चला दरवर्षी गारपीट येणारच. हे लिहून ठेवायचं, लक्षात ठेवायचं. असं आहे. मग त्या टायमाला कसं नेमकं चना येते काढायला, तर बरेच जणांचं निघतंय. हो. चना येतो, परत मग गहू पण येतो. कसं होतंय माहितीये का, हा काही एका भागात पडते, दुसऱ्या वर्षी दुसरा भाग सोडून देते, हा. तिसऱ्या भागात पडतंय, कधी पूर्व विदर्भात, कधी पश्चिमी विदर्भात पडत. हो. दरवर्षी गारपीट भाग बदलत राहते. हम्म. हं. ठीक आहे, धन्यवाद.